नमस्कार. माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंमध्ये मी तुम्हाला काल सांगितलंच, की माझ्या माईमावशीबद्दल मला किती अजूनही आठवण येते तिची. तसाच तिचा मोठा मुलगा जो आहे, तुम्ही म्हटलंच ना तुम्हाला, की तिच्या मुलामध्ये पण ते संस्कार आलेच आहेत. तिच्या मुलामध्येच काय त्यांच्या मिसेसमध्ये पण होते, पण आता ती नाहीये मिसेस त्यांची, सूनबाई म्हणजे माझ्या मावशीची. पण तिचे दोन्ही मुलं पण तसेच झाले त्यामुळे, म्हणजे नातू. मुलामध्ये जे संस्कार आले, तो मुलगा म्हणजे आता तो जवळ-जवळ 70-80 वर्षाचा आहे. आणि त्याची मुलं माझ्या एवढाले आहेत. म्हणजे 50-40चे मुलं, 30-35च्या सुना असे आहेत त्यांचे आता परिवार. पण त्यांना सुद्धा इतकं आदरातिथ्य आहे, की तुम्ही येतो म्हणायचाच विचार त्यांना जर तुम्ही सांगितलं, की माझा विचार आहे बरं तुमच्याकडे येण्याचा, की धडाधड फोन येतील. "नाही, नाही, कधी येता तुम्ही सांगा. आम्ही तयारच आहे. आम्ही घरीच आहे. तुम्ही काही काळजी करू नका." असे अजूनही ते म्हणतात. एवढं आदरातिथ्य कुठे असते हो? आणि माझ्या मावस भावाबद्दल तुम्हाला काय सांगायचं? तो तो इतका आदरातिथ्य करण्यामध्ये एक्सपर्ट, की पटकन त्याला जर कळलं, की कुणीतरी पाहुणा येणार आहे आणि अकोला स्टेशन असं होतं, की नागपूर, मुंबईकडून येणारे लोकं अकोल्याला थोडासा विसावा घ्यायचे. याला कळलं, की हा नाश्ता घेऊन जाणार, खाणं घेऊन जाणार, थोडंसं काहीतरी गिफ्ट घेऊन जाणार. जर कोणी मी पास झाली होती 12वी तर माझ्यासाठी पेढ्याचा बॉक्स घेऊन आला. मला माहीत सुद्धा नाही, की माझा रिझल्ट लागला म्हणून. मी एम-पी वगैरे फिरायला गेली होती आणि आलो अकोला स्टेशनवरती तर तो पेढ्यांचा बॉक्स घेऊन आला. "अय, तुला इतके-इतके पर्सेंट पडले, तू फर्स्ट क्लास आलेली आहे. तुला माहिती आहे का तुला किती आहे गुण मार्क्स मिळाले?" अरे, म्हटलं मी तर महाराष्ट्रात नव्हती, मला माहितीच नाही रे. म्हटलं मी मराठी पेपर वाचलाच नाही. तेव्हा काही एवढं इंटरनेट वगैरे नव्हतं. तेव्हा झालं माझं कौतुक त्यांनी केलं, मला शाबासकी दिली. झालं माझं सेलिब्रेशन. माझंच एकटीचं नाही, तो कुणाचाही वाढदिवस असो, अजूनही तो मला आवर्जून फोन करतो. प्रत्येक वाढदिवसाला. तो न विसरता सगळ्यांना फोन करत राहतो वाढदिवसाला. ही त्याची अगदी म्हणजे कौतुकाची बाब आहे. आणि हसत-खेळत असतो स्वतः. त्याला असं कधीच वाटत नाही, की मी एकटा आहे का माझं घरात या करूया कोणी नाही किंवा मी एकटा पडलो, काहीही नाही. प्रत्येक कार्याला जाणार, कुठे-कुठे जात असतो तो प्रत्येक ठिकाणी. प्रवास करतो अजून या काळात सुद्धा. त्याला मुलांनी घरच्या नाही म्हटलं तरी तो, "नाही, नाही, मी जाऊन येतो" म्हणतात. ऊन असो, पाऊस असो, काही असो, तो जाणार म्हणजे जाणार. त्याचा टाईम टेबल फिक्स असतो अगदी. धडाधड तुम्ही आता त्याला फोन केला तर तो तुम्हाला फटाफट पॉइंट सांगेल त्याचे. या तारखेला हे आहे, या तारखेला हे आहे आणि या तारखेला मी वापस येणार. झाला त्याचा प्रोग्राम चॉकआउट झाला. इथूनच तो चॉकआउट होतो आणि मग त्याच्यामध्ये चेंज होत नाही. मंडळी अशा गुणांची लोकांना आपण आठवण ठेवणं हे सुद्धा आपलं भाग्य आहे. आणि हे पण एक शिदोरीमध्येच मोडतं. अशी मी छोट्या-छोट्या गोष्टींनी माझी शिदोरी वाढवली आहे. आणि माझ्याजवळ शिदोरीचं भांडार इतकं मोठं झालं आहे, की ते किती दिवस पुरू शकतं मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि त्याचा मला खूप अभिमान वाटतो. कारण मला त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीत कधीही बोर झालेलं नाहीये. अशा गोष्टी लोकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांचे विचार आपल्या मनात येतात आणि मग त्यांच्याकडे पाहून आपल्याला असं वाटतं, नाही, नाही, ते इतके उत्साही आहेत, आपण तर थोडा उत्साह दाखवायलाच पाहिजे ना. मग आपण आपलं उत्साही आपोआपच आपल्या मनामध्ये उत्साह येतो आणि आपण नवीन उत्साहाने काम करायला लागतो. असंच म्हटलेलं आहे, की म्हणूनच आपण चांगल्या-चांगल्या लोकांशीच संबंध ठेवले पाहिजे. एक संस्कृत श्लोक आहेच ना, "केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, मनुज चातुर्य येतसे फार." तुम्ही देशाटन करा किंवा पंडितांशी मैत्री करा, तर तुम्हाला चातुर्य येतच. आपोआपच तुमची बुद्धी प्रगल्भ होत राहते. मंडळी ज्ञान आपल्याजवळ मिळवायचं नवीन-नवीन मार्ग आपणच शोधून काढले पाहिजे. तुम्ही खूप प्रवास केला तरी तुम्हाला वेगवेगळे लोकं मिळाले, की तुम्हाला समजतं. कसं वागायचं, लोकांशी कसं वागायचं, काय वागायचं? केल्याने देशाटन. पंडित मैत्री म्हणजे चांगल्या-चांगल्या पंडित लोकांशी म्हणजे ज्यांना त्यात नॉलेज आहे, त्यांच्याशी आपण मैत्री केली, की मग आपल्या चुका आपल्याला कळतात, की आपण चुकतो कुठे. त्यांच्याकडनं आपण नवीन-नवीन ज्ञान घेऊ शकतो. म्हणजे पंडित मैत्री केली की. आणि सभेचा संचार म्हणजे वेगवेगळ्या सभेमध्ये गेलो, त्यांचे विचार आपल्याला कळतात. 10 लोकांचे 10 लोकांच्या सभा आपण अटेंड केल्या तर 10 लोकांचे मतं आपल्याला कळतात. त्याच्या विचाराने आपल्या डोक्यामध्ये एक विचार प्रणाली चालू होते आणि मग आपल्याला जे पाहिजे त्यातले ते विचार आपण घेतो, नको ते टाकून देतो. हे आपल्या बुद्धीला समजतंच.
आपली सत्सद विवेक बुद्धी जागी असते आणि ती आपण सोडून चालत नाही. तिला प्रत्येक वेळेस आपण तयार ठेवलं पाहिजे. त्यामुळे जो निरक्षीर विवेक, काय चांगलं काय वाईट, आपण हे असं शोधून शोधून त्यातलं घेतलं पाहिजे. म्हणजे बघा, एका व्यक्तीची आठवण काढली की आपल्याला किती विचार डोक्यात येतात. आणि असेच वेगवेगळे व्यक्तिमत्वाचे पैलू घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.